एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी व्लॉग। तर अशा प्रकारे मी माझ्या ब्राईडचा बेस डन करून घेतला त्यानंतर मी तुम्हाला फायनल लुक दाखवणार आहे। सो त्यासाठी स्टे ट्यून। बाय द वे, माझे हेअरस्टाईल, माझे लुक्स, माझे मेक ओव्हर तुम्हाला कसे वाटतात हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि ह्याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवते आहे। सो अशा प्रकारे मी तिची हेअरस्टाईल केली होती खोपा अँड देन हा आहे आपला फायनल लुक। सो हा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा खूप छान छान मेकओव्हरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमची पण ऑर्डर नक्की बुक करा। बाय द वे, इकडे त्यांचा लग्न समारंभ स्टार्ट झाला होता आणि त्यानंतर विधीही स्टार्ट झाले होते। बाय द वे, इकडे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्यांनी एकमेकांना हार घातले। देन त्यानंतर तुम्हाला मी एक लुक दाखवणार आहे। बाय द वे, हा होता साऊथ लुक, हा सायडर मेकओव्हर होता। हा पण कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा प्रकारे हेअरस्टाईल केली होती। आणि त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता, इकडे छोटे छोटे लोक मला भेटायला आले होते, म्हणजे असं सहजच मला आईस्क्रीम घेऊन आले होते। अँड देन दीदीचे विधी स्टार्ट झाले होते आणि त्यानंतर आम्ही रिसेप्शनसाठी लगेचच तिचा चेंज करून ती रिसेप्शनसाठी गेली आणि इकडे तुम्ही बघू शकता रिसेप्शन लुक। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।